सांभाळ ग. माझी सोना रडू नको ग. ते तुझं बाळ नाहीये ग. पोरी आई यल्लम्मा. अरे शांत बस जरा. दिवसभर फिरत असते मी कामाला गेल्यावर. परत माझ्या जीवाला खूप. शांत बस. बाजू नको ना रे दादा. आलीस का दारोदारी मागून गाव भटकून? काय ग इथंच भटकायला मिळतं का? ह्या घरचं त्या घरी जातेस ती सारखी सारखी. अख्खा गाव सांभाळते आता तुलाही सांभाळायची बारी आली माझ्यावर. अगं पाटली तू काय मला सांभाळशील? माझी यल्लम्मा तुला बघून घेईल ग. उचलतो दगड आणि घाल तिच्या डोक्यात. सावत्रपणाचा सूड घ्यायचा होता ना तुला. 18 वर्ष काजीवंत ठेवली तिलास. जा मारून टाक. ते माझंच बाळ आहे. ते माझंच बाळ आहे. ते माझंच बाळ आहे. माझं बाळ आहे. माझं बाळ आहे. माझं बाळ आहे. माझं बाळ आहे. नाही माझं बाळ आहे ते. काय ग माझी माझं बाळ आहे ते. तुझं बाळ नाही. माझ्या पोरीला सांभाळ ग. आई ते तुझं बाळ नाही. माझ्या पोरीला सांभाळ ग. माझी सोना रडू नको ग. ते तुझं बाळ नाहीये ग. पोरी आई यल्लम्मा. त्या पाटलाच्या पोराला आज 18 वर्ष झाली शोधते मी. भडवा पळून गेला कुठंतरी. पण माझ्या राधाच्या आयुष्याची पार राख रांगोळी झाली. राख रांगोळी झाली. पण आता तिला मेलेली मुलगी दिसत मला तरी कुठं माहिती होत? सांग ना कसं माहिती असत? अरे मन्या, अरे इथं बसून विड्या कसल्या फुकतोयस? त्याच्यासाठी तुला कामावर ठेवलंय का रे? हो मालकीन, तुमच्या हुकुमाशिवाय झाडाचं पान पण हलत नाही. हा बोला काय काम आहे? आणि ती गावाबाहेर 4 घरं बांधली, त्याचं भाडं कोण माझा बा घेऊन येईल का? सोड सोड सोड. दोघांना झाला सत्यानाश. तू आली आता जीव खायला. नको बाय. दोघांच्या छातीवर मी तुम्ही राहते. बोल माझ्याशी. थांब संजा. तू कुठे पण गेलास ना तर माझी पण माझ्याकडेच येणार. मी जिवंत आहे तिला सांभाळायला. तुझी गरज नको. असं नको बोलू संजा. असं नको बोलू रे. बघ माझी यल्लम्मा आई माझ्या तुला लवकर बरं करेल. येत्या आमुष्याला लाल रंगाचा कोंबडा, 25 नारळ, 25 हात, 25 लिंबू आणून दे. मग मी तिला कशी बरी करते. माझी आई आहे. आवाज नाही करायचा इथं. समजलीस काय? जास्त बोलायचं नाही. माझं घर आहे माझं. इथं फक्त माझा आवाज चालतो. जास्त वटवट करशील तर बघ मग माझ्याशी गाठ आहे. तोंड सांभाळून बोल. माया का बोलतात मला. माय म्हणजे आई आणि अक्का म्हणजे बहीण. अख्खा गाव ओळखतं मला. आणि तुला एवढं नाक आहे ना तर जाऊन शोध तुझ्या बहिणीला. भापदेवाच्या मंदिरामध्ये बसली असेल ती.